आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। स्टील व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडून बांधकाम व्यावसायिकाला 26 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य संशयित करण बोथरा हा परदेशात पळून जाऊ नये म्हणून पुणे पोलिसांनी सर्व विमानतळावर अलर्ट दिला आहे। स्टील आणि इतर मेटल धातूच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक करायला भाग पाडून 26 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी नवीन अग्रवाल यांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। याबाबत तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी सांगितले की स्टील व्यवसायात गुंतवणूक करण्यात भाग पाडून 26 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी करण बोथरा यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे। त्यांनी आपण बाहेरगावी असून 2-3 दिवसात येतो असे सांगितले आहे। आरोपी परदेशात पळून जाऊ नये म्हणून सर्व विमानतळावर अलर्ट सूचना देण्यात आली आहे। फिर्यादी यांची पर्पल कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। व्यवसायानिमित्ताने त्यांची करण बोथरा याच्याशी ओळख झाली। बोथरा यांनी त्याचे स्टील आणि इतर मेटलमध्ये धातू खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असे सांगितले। तसंच फिर्यादी यांना वेळोवेळी गुंतवणूक करण्यास भाग पाडले। गुंतवणुकीची आणि त्यावरील होणाऱ्या फायद्याची रक्कम चेकद्वारे डिक्लेरेशन कम अंडरटेकिंग दस लिहून दिला, तरीही त्यांना पैसे परत न करता फिर्यादी यांचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।